नमस्कार मंडळी. आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने आपण निघालो आहोत देवगड जामसंडेकडे. प्रवासाची सुरुवातच मंडळी इतकी सुंदर झाली आहे ना. कोकणातील हिरवागार निसर्ग, वळणावळणाची नागमोडी रस्ते आणि दोन्ही बाजूंना पसरलेली गर्द हिरवळ मन एकदम प्रसन्न करून टाकते. पावसाने नटलेला कोकण म्हणजे निसर्गाची एक अप्रतिमच कलाकृती मंडळी. या सुंदर वातावरणाचा आनंद घेत आपण गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याकडे प्रवास करत आहोत. चला तर मग मंडळी, माझ्यासोबत या संपूर्ण प्रवासाचो आणि देवगड जामसंडे येथे होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या पवित्र सोहळ्याचा अनुभव घेऊया. मंडळी दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मंडळी आपण चाललो आहोत जामसंडेमध्ये. म्हणजे दरवर्षीप्रमाणे श्री स्वामी समर्थ हॉल देवगडच्या इकडे सनातन संस्थेमार्फत गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जाता. तर त्यानिमित्तानंच मंडळी आपण पण तिकडे चाललो. आपल्या वाडीतलो टेम्पो गेलेलो, पुजारी वाडीतलो. माका थोडा कारणास्तव काही म्हणजे फोटो काढूचे होते, काही अर्जंट होते, त्यामुळे मी शेवटी मग आता गाडी घेऊन चाललो आहे पार्टनर आहे. त्यामुळे एकटोच आहे आता. आपलं टेम्पो पुढे गेलेलो. दुपारची एरडीन मंडळी आपलं दुकान बंद आता. तर निघूया इकडनं. पावसाचं वातावरण नाही आहे. समोर आपला हायवे दिसता, कामकाज चालू आहे सगळ्या मंडळी. इकडनं एक लाईन केलेली आहे पूर्ण हायवेची, म्हणजे आपल्या गावापासूनचे रस्ते नवीन चालू आहेत. एक लाईन पूर्ण, बाकी एक लाईन अजून हा अर्धवटचा. व्हिडिओ मंडळी करण्याचं कारण म्हणजे सर्वच लोक आपले गुरुपौर्णिमेनिमित्त देवगडमध्ये जातात याचा भाग नाही आहे. त्यामुळे आपण तिकडे काय काय होता तर तुमका दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण. थोडा मंडळी आपण जाता जाता आपल्या निसर्गाचा आस्वाद घेत जाऊया. सर्वत्र हिरवागार वातावरण झालेलं, त्यामुळे निघूया इकडनं आपण आता. म्हणजे आता समोर सीन दाखवले तुमका ना, एक नंबर वाटत. दोन्ही बाजूने हिरवळ आणि मधीच रस्तो बघा कसं वाटतं जबरदस्त. आपल्या स्वामी समर्थ हॉलच्या इकडे गेलं आहे. आपलं फाटो फुटतं आतमध्ये जाऊसाठी. या आता आतमध्ये जाऊया. जाता आता बघूया व्हिडिओ करू दिल्यानंतर, किंवा व्हिडिओ करू भेटलेलं करूया. आणि आतमध्ये थोडी वेळ तुमचा व्हिडिओ दाखवत आहे काय नाही का, कार्यक्रमात काय काय केलं जातं कसं काय, तर ती व्हिडिओ तुमचं करणारच आपण. इकडे पार्किंगची सोय आहे, पार्किंगसाठी गेलेलं आहे इकडे जागा. आपण जाऊया इकडनं स्वामी समर्थ हॉलच्या इकडे. आता इलाव म्हणजे आपण आता 3:30 वाजले आहेत, सुरुवात झाली आहे कार्यक्रमात. जाऊया सगळं. पावसाचं वातावरण हा थोडा पण लागत नाही. बऱ्याच जणांचा केवळ वर्तमान गिरीवरून वारी होण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी आजचा हा कार्यक्रम सर्वांचा या कार्यक्रमाला येण्यामागील उद्देश शाळेतील प्रयत्नांना दिशा मिळणे आणि प्रत्येकाचे आपले राष्ट्र आणि धर्म सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांनी गुरुपौर्णिमा निमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन केले. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले आणि सनातन संस्था यांचे कार्य व्हिडिओ दाखवले. मग रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप यज्ञ होईल. अनेक गुरुकृपा साधना केल्यानंतर आध्यात्मिक उन्नती झालेले साधक श्री अनंत परुळेकर
महायुद्ध हे अटळ असून पुढील 5 ते 7 वर्षे भीषण अशी युद्धजन्य परिस्थिती असणार आहे. हा काळ म्हणजे एक प्रकारे संधिकाळ आहे. पुढे अत्यंत वाईट कोणत्या पूर्वसिद्धता कराव्यात, तसेच कोणती साधना करावी याचे मार्गदर्शन सनातन संस्था वेळोवेळी ग्रंथ, नियतकालिके, संकेतस्थळे आदींच्या माध्यमातून करत आलेली आहे. संस्थेद्वारे केले गेलेले हे मार्गदर्शन केवळ वाचण्यासाठी नसून ते कृतीत आणण्याची योग्य वेळ आता आली आहे. निर्मिती यांसाठी सनातन संस्था. आमचे गुरुदेव सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या कोमल चरणी हे चलचित्र कृतज्ञतापूर्वक अर्पण. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले विख्यात संमोहन उपचार तज्ज्ञ. संमोहन शास्त्र या विषयात संशोधन करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्यांनी इंग्लंडमध्ये संमोहन उपचाराशी संबंधित विषय, समाजोपयोगी आणि राष्ट्रहितैषी ग्रंथांचे लेखन, संकलन आणि वितरण हे सनातन संस्थेच्या कार्याचे एक लक्षणीय अंग आहे. सनातन संस्थेद्वारे धार्मिक कृती, देवतांची उपासना, आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना, तणावमुक्त जीवन आणि व्यक्तिमत्व विकासासाठी पुन्हा एकदा रामराज्य अवतरावे ही आपली सर्वांचीच मनोकामना आहे. ते शीघ्रातिशीघ्र साकार व्हावे म्हणून आज आपण 5 मिनिटे श्री रामनामाचा सामूहिक नामजप करणार आहोत. आता या नामजपाचे ध्वनिमुद्रण अर्थात ऑडिओ लावण्यात येईल. त्याच्या लयीसह आपल्याला हा नामजप करायचा आहे. भाविकांना रामनामाचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देशाने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली हा ऑडिओ बनवण्यात आला आहे. प्रत्यक्ष नामजपाला आरंभ करण्यापूर्वी विनंती आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी नामजपादरम्यान डोळे मिटून हात जोडून बसावे. जप करण्यापूर्वी आपण सर्वांनी मनोमन प्रार्थना करूया. हे रामराया, आम्ही आपल्या चरणी संपूर्णपणे शरण आलो आहोत. श्री रामनामातील ऊर्जेमुळे ही भारतभूमी पुन्हा एकदा सनातन धर्ममय व्हावी आणि या धर्तीवर रामराज्य साकार व्हावे अशी आम्ही शरणागत भावाने प्रार्थना करतो. आता ऑडिओ लावण्यात येईल. त्याच्या लयीसह आपण सर्वांनी नामजप करूया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. धर्म या विषयाचा विचार करत असताना सत्य बोलणे, प्रामाणिक राहणे, आई वडिलांचा सन्मान करणे, दुसऱ्याला मदत करणे, न्यायाने वागणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिक म्हणून देशाप्रती असलेले आपले कर्तव्य करणे ही धर्माचाच एक भाग आहे. महाभारतात वर्णन आलंय की धर्मो रक्षति रक्षिता, म्हणजेच जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. आपल्या अनेक संतांनी गुरूंना देवापेक्षा पण मोठं स्थान दिलेलं आहे. कारण देवापर्यंत, मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग गुरु दाखवतात. आपल्या जीवनाचं मूलभूत ध्येय काय असतं? आनंद प्राप्ती. आपण प्रत्येक गोष्ट आनंदासाठी करतो. अगदी जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्ट आपण आनंदासाठी करत असतो. तर या आनंद प्राप्तीसाठी आपल्याला ईश्वर प्राप्ती करावी लागते. कारण सच्चिद आनंद स्वरूप असं ईश्वराचं स्वरूप आहे. आणि ह्या ईश्वर प्राप्तीसाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. कारण या ध्येयापर्यंत पोहोचवणारे किंवा तो मार्ग दाखवणारे गुरुच असतात.
आपल्याला व्यायाम प्रकार करणं खूप गरजेचं आहे. आधी आपण सर्वप्रथम व्यायाम प्रकार पाहूया. 4. आता उलट पुढून मागे 1 2 3 4. धर्माच्या करिता आमास जगती रामाने धाडियले ऐसे जाणून राम भक्ती करण्या ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सजा तुझ्या पुढतिया नम्रत्वतेने असे इच्छा होतसी मानसी करीतसे हा देह तुझा असे. जय श्रीराम. आता आपण पुढच्या कराटेच्या प्रकरणात सुरुवात करूया. 14 दक्ष 14 पुढचा फिट. आता आपण हाताच्या मुठीच्या साहाय्याने समोरच्या व्यक्तीच्या तोंडावरती मारायचा फटका म्हणजे मोहप्राण पाहणार आहोत. एका अंकामध्ये 2 फटके मारायचे आहेत. सुरुवात 1 2 3 तर म्हणजे संध्याकाळचे 6 वाजलेत आणि कार्यक्रम संपलेलो आता आणि बाहेर जाण्याची गर्दी आहे. आपलीच गाडी आणि पुजारी गँगा समोर दिसता तुमका. चिल्ड्रन पार्टी आपली छोटी. तर म्हणजे व्हिडिओमध्ये संपूर्ण कार्यक्रम दाखवता येणार नाही, पण थोडक्यात तुमका आपल्या गुरुपौर्णिमा देवगड जामसंडेमध्ये कशी प्रकारे साजरी केली जातात सनातन संस्थेमार्फत तो म्हणजे छोटूसा प्रयत्न केलेलो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करून मात्र मंडळी जावा. आणि देवगडमध्ये मंडळी गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जाता ही कोणाक माहीत नसली तर त्या लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. भेटू मंडळी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी धन्यवाद. Iya.